जागर खाली बसा आता, खाली बसा खाली. हॅलो, आता ज्यांना ऐकू येईल ना त्यांनी गपचे पाहिला, ज्यांना जागा नाही नसू द्या. आपल्याला काठ्यावर जरी उभा राहायची वेळ आली आणि झाडात जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे. मागे यायचं पुढे यायचं, आपण आधी बाणे कोणी करायचे नाही. सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं. जे आपले नियम आणि आचारसंहिता ठरली त्याच्या बाहेर कोणी नाही राहायचं. मी सुद्धा नाही. आपल्याला आता मुंबईकडे जायचं. आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा. वाशीपासून आपण मुंबईपर्यंत पायी जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहे. माझ्यासह माझा मराठा समाज शांततेत आमरण उपोषण करणार आहे. तो आम्हाला कायद्यानं संविधानाने अधिकार दिलाय. आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललोय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय. माझी मराठा समाजाला विनंती आहे, आपण आतापर्यंत शांताला दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागला आहे. एकाही पोरानं कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही. आपण शांत दिलेला शब्द पाळतो. हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजानं सिद्ध करून दाखवलं. आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार, शांततेत बसणार, कुठंही गडबड होणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार सुद्धा नाही. या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो, आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार. एकाही पोराकडे आणि माझ्या मराठा समाजाकडे कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली. आणि माझ्या समाजानं मला एकदा शब्द दिला तर माझा समाज या शब्दापासून हटत नाही. आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहितीये मीही समाजाचा शब्द मोडून काहीच करत नाही. आजपासून आपले लोक वाढायला सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यालाच माहिती. 26 तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे. महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची, जनता सुद्धा आमची.